नेक्स्ट टॉपिक आपला ऍप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्हची ऍप्लिकेशन आपण या टॉपिक मध्ये बघणार आहे. काही फॉर्म्युला आहे त्यामध्ये. स्लोप ऑफ टँजंट दॅट इज dy अपॉन dx आणि त्यालाच आपण m म्हणतोय. स्लोपला आपण नोटेशन m यूज करतोय. आता इथं स्लोप न म्हणता आपण फक्त स्लोपला स्लोप ऑफ टँजंट म्हणणार आहे आणि त्यालाच काय म्हणणार आपण डेरिव्हेटिव्ह दॅट इज डिनोटेड बाय m किंवा dy अपॉन dx ला आपण स्लोप ऑफ टँजंट म्हणणार आहे. दुसरा फॉर्म्युला आहे स्लोप ऑफ नॉर्मल दॅट इज -1 अपॉन dy अपॉन dx. त्यालाच आपण m डॅश, फक्त नोटेशन बदललंय. स्लोप ऑफ टँजंट म्हणजे dy अपॉन dx, त्याला आपण m म्हणणार आहे. आणि स्लोप ऑफ नॉर्मल म्हणजे -1 अपॉन डेरिव्हेटिव्ह म्हणजे dy अपॉन dx आणि त्याला आपण नोटेशन एक दुसरा m डॅश म्हटला. आता या दोन फॉर्म्युल्यावरून परत दोन फॉर्म्युले आहेत. इक्वेशन ऑफ टँजंट म्हणजे टँजंटची इक्वेशन फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला काय, y मायनस y1 इक्वल्स टू m. m म्हणजे स्लोप ऑफ टँजंट. इक्वेशन ऑफ टँजंट फाइंड आउट करताना स्लोप ऑफ टँजंट म्हणजे dy अपॉन dx लागतोय, त्याला आपण m म्हटलंय. into bracket x minus x1. और नेक्स्ट फॉर्म्युला आहे इक्वेशन ऑफ नॉर्मल दॅट इज y मायनस y1 इक्वल्स टू m डॅश x मायनस x1. आता इक्वेशन ऑफ टँजंट फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला m म्हणजे dy अपॉन dx स्लोप ऑफ टँजंट लागतोय आणि इक्वेशन ऑफ नॉर्मल फाइंड आउट करण्यासाठी स्लोप ऑफ नॉर्मल म्हणजे m डॅश -1 अपॉन dy अपॉन dx. इक्वेशन ऑफ टँजंट फाइंड आउट करताना स्लोप ऑफ टँजंट आणि x1 आणि y1 म्हणजे पॉइंट, या दोन गोष्टी गरजेच्या आहेत. आणि इक्वेशन ऑफ नॉर्मल फाइंड आउट करण्यासाठी m डॅश म्हणजे स्लोप ऑफ नॉर्मल आणि x1 आणि y1 म्हणजे पॉइंट गरजेचं आहे. म्हणजे इक्वेशन ऑफ फाइंड आउट करण्यासाठी इक्वेशन ऑफ टँजंट साठी x1 y1 आणि स्लोप ऑफ टँजंट आणि इक्वेशन ऑफ नॉर्मल साठी स्लोप ऑफ नॉर्मल आणि x1 y1 पॉइंट गरजेचे आहेत. आता हे चार फॉर्म्युले आहेत. या चारही फॉर्म्युल्यावर बेस्ट एक्झाम्पल बघतोय आपण. फर्स्ट एक्झाम्पल लेट अस सी. Find slope of tangent and normal to the curve x into y equal to 6 at 1,6. इथे स्लोप ऑफ टँजंट म्हटलेलं आहे. आपल्याला स्लोप ऑफ टँजंट आणि नॉर्मल फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे स्लोप ऑफ टँजंटला आपण dy अपॉन dx म्हटलेलं आहे. कधी x ची व्हॅल्यू 1 आणि y ची व्हॅल्यू 6 असताना आपल्याला dy अपॉन dx म्हणजे m पहिला फाइंड आउट करायचा आहे. पहिला स्लोप ऑफ टँजंटचा फॉर्म्युला काय, स्लोप ऑफ टँजंट म्हणजे काय dy अपॉन dx. आता आणि स्लोप ऑफ नॉर्मल दोन व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आपल्याला. पहिला स्लोप ऑफ टँजंट फाइंड आउट करायचं आपल्याला आणि स्लोप ऑफ नॉर्मल अँड द नॉर्मल म्हटलं म्हणजे स्लोप ऑफ नॉर्मल फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी आपल्यापाशी फॉर्म्युला आहे. स्लोप ऑफ टँजंटचा फॉर्म्युला आहे dy अपॉन dx, त्याला आपण m म्हटलेलं आहे. आणि स्लोप ऑफ नॉर्मल दॅट इज -1 अपॉन dy अपॉन dx. त्यासाठी आपल्याला पहिला dy अपॉन dx ची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल. आता दिलेला कर्व काय x इंटू y इक्वल टू 6. दिलेला कर्व पहिला आहे तसं लिहिला. आता या कर्व मधून x इंटू वाय इक्वल टू 6 दिलेलं आहे. याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे आणि dy अपॉन dx ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. कधी x ची व्हॅल्यू 1 आणि y ची व्हॅल्यू 6 असताना dy अपॉन dx फाइंड आउट करायचं आपल्याला. आता x इंटू वाय इक्वल टू 6 दिलेला आहे. याचा पहिला डेरिव्हेटिव्ह घेतोय. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x का घेतोय, कारण x चा चल म्हटलेला आपल्याला dy अपॉन dx फाइंड आउट करायचं आहे. त्यामुळे दिलेल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x घेतला. आता इथे दोन फंक्शन आहेत. पहिला x आहे आपला अल्जेब्रिक आणि दुसरा y म्हणजे आपण फंक्शनच म्हणतोय y इक्वल टू f ऑफ x. दोन फंक्शनचा प्रोडक्ट आहे, गुणाकार आहे. बाय प्रोडक्ट रूल या एका साइडला डेरिव्हेटिव्ह घेतला म्हणजे पहिला फंक्शन आहे तसा दोन्ही साइडला डेरिव्हेटिव्ह अटॅच केला. डेरिव्हेटिव्ह ऑफ x इंटू वाय इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ 6. इथे घेताना डेरिव्हेटिव्ह बाय प्रोडक्ट रूल घ्यावा लागेल. पहिला काय केला, डेरिव्हेटिव्ह दोन्ही साइडला अटॅच केला आणि त्यानंतर पहिला फंक्शन आहे तसा डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस आता सेकंड ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट. 6 हा कॉन्स्टंट आहे, x कुठेही नाही तिथं, त्यामुळे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. फर्स्ट काय केलं आपण x इंटू वाय इक्वल टू 6 दिलेला होता ॲज इट इज लिहिला. त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला, दोन्ही साइडला अटॅच केला
आणि एक्स आणि वाय यांचा गुणाकार आहे, तेव्हा बाय प्रोडक्ट रूल पहिला डेरिव्हेटिव्ह एक्सपांड केला. तर प्रोडक्ट रूल एक्सपांड केल्यानंतर काय होईल, पहिली टर्म एक्स आहे तशी, वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे डीवाय अपॉन डीएक्स प्लस वाय आहे तसा एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे 1, म्हणजेच काय एक्स इंटू डीवाय अपॉन डीएक्स प्लस वाय ला मल्टिप्लाय बाय 1 म्हणजे वाय इक्वल टू 0 आहे तसा. इथून आपल्याला डीवाय अपॉन डीएक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, म्हणजे एक्स इंटू डीवाय अपॉन डीएक्स इक्वेशनच्या या साईडला ऍज इट इज ठेवला, प्लस वाय जो आहे तो इक्वेशनच्या अदर साईडला घेतल्यानंतर मायनस वाय होऊन जाईल. अगेन आपल्याला फक्त डीवाय अपॉन डीएक्स पाहिजे, म्हणजे तो आहे तसा, आणि त्याला मल्टिप्लायचा जो एक्स आहे तो इक्वेशनच्या अदर साईडला गेला तर डिवाइडला जाईल. म्हणजे इथून आपल्याला डीवाय अपॉन डीएक्स ची व्हॅल्यू भेटेल, ती आहे मायनस वाय अपॉन एक्स. बट एक्स आणि वायची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहेत. एक्सची व्हॅल्यू 1 म्हटलेली आहे आणि वायची व्हॅल्यू 6 म्हटली, म्हणजे पॉईंट दिलेला आहे. पॉईंट म्हणजे काय, एक्स आणि वायची व्हॅल्यू दिली आलेल्या आन्सर मध्ये एक्सची व्हॅल्यू 1 पुटअप करतोय आणि वायची व्हॅल्यू 6 पुटअप केला. देयरफॉर डीवाय अपॉन डीएक्स इक्वल्स टू काय, मायनस आहे तसा वायची व्हॅल्यू 6 आहे आणि एक्सची व्हॅल्यू 1 आहे, म्हणजे -6 डिवायडेड बाय 1 म्हणजे -6 झालं. म्हणजे हा डीवाय अपॉन डीएक्स फाइंड आउट केला आपण. आता आपल्याला काय पाहिजे, स्लोप ऑफ टँजंट फाइंड आउट करायचे, म्हणजे डीवाय अपॉन डीएक्स किती आलेले, डीवाय अपॉन डीएक्स -6 फॉर्म्युल्यात पुट अप केला. देयरफॉर स्लोप ऑफ टँजंट इक्वल्स टू डीवाय अपॉन डीएक्स ची व्हॅल्यू -6 आली. एक आन्सर झालं. नेक्स्ट काय फाइंड आउट करायचं होतं, स्लोप ऑफ नॉर्मल दॅट इज -1 अपॉन डीवाय अपॉन डीएक्स. डीवाय अपॉन डीएक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट केली आपण, -6 फॉर्म्युल्यात पुट अप केली, दॅट इज -1 अपॉन डीवाय अपॉन डीएक्स चा आन्सर -6, -n कॅन्सल होईल. देयरफॉर स्लोप ऑफ नॉर्मल किती येणार, 1/6. समजलं एक्झाम्पल? ठीक आहे. लेट अस सी अनदर एक्झाम्पल. At what point does the curve y equal to x cube minus 24x plus 2 have slope equals to 3? आता काय दिलंय बघा आणि काय फाइंड आउट करायचं आपल्याला. काय म्हटलंय, ऍट व्हॉट पॉइंट, म्हणजे पॉइंट फाइंड आउट करायचा, म्हणजे कोणत्या पॉइंटला, म्हणजे आपल्याला पॉइंट फाइंड आउट करायचा. डज दी कर्व, कर्व दिलेला आहे, तो पहिला कर्व लिहितोय. काय कर्व, y इक्वल टू एक्स क्यूब मायनस 24x प्लस 2 हा कर्व दिलेला आहे आपल्याला. हॅव स्लोप, स्लोप दिलेला आहे बरोबर ना, इक्वल्स टू 3. स्लोप म्हणजे काय म्हणतोय आपण, स्लोप फक्त स्लोप म्हणजे स्लोप ऑफ टँजंट. नोटेशन काय, एम किंवा त्याला आपण डीवाय अपॉन डीएक्स म्हणतोय बरोबर ना. स्लोप म्हटला तर फक्त स्लोप ऑफ टँजंट म्हणायचा. स्लोप ऑफ नॉर्मल म्हणजे स्लोप ऑफ नॉर्मल दिला जातो. आता एम ची व्हॅल्यू 3 दिलेली आहे, स्लोप म्हणजे एम, आणि त्याला इथं आपण डीवाय अपॉन डीएक्स म्हणणार आहे. स्लोपला नोटेशन एम आहे आणि त्या एम लाच आपण डीवाय अपॉन डीएक्स म्हणणार आहे. ती व्हॅल्यू 3 दिलेली आहे, एक व्हॅल्यू दिलेली आहे. आणि दुसरी व्हॅल्यू आपल्याला कर्व दिलेला आहे, काय, y इक्वल टू एक्स क्यूब मायनस 24x प्लस 2 हा गिवन पार्ट आपल्याला. स्लोप म्हणजे डीवाय अपॉन डीएक्स 3 दिलेला आहे आणि कर्व दिलेला आहे. आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, ऍट व्हॉट पॉइंट, म्हणजे पॉइंट फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे सिम्पली आपल्याला एक्स आणि वाय ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. हा दिलेला सिंपल क्वेश्चन आहे. समजलं क्वेश्चन? लेट अस सी. पहिल्या दिलेल्या फंक्शनचा म्हणजे वायचा डेरिव्हेटिव्ह घेतोय, कारण डीवाय अपॉन डीएक्स ची व्हॅल्यू दिलेली आहे, ती पुट अप केल्यानंतर आपल्याला एक्स आणि वाय ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सपोज दॅट डीवाय अपॉन डीएक्स ची व्हॅल्यू दिलेली आहे, तेव्हा दिलेल्या कर्वचा पहिला डेरिव्हेटिव्ह घेतला, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. या साईडला वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे डीवाय अपॉन डीएक्स, आणि दुसऱ्या साईडला एक्स क्यूब मायनस 24x प्लस 2 याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतला. आता इथे 3 टर्म आहेत, एक्स क्यूब 24x आणि 2, मिडल साइन मायनस आणि प्लस आहे. प्रत्येकाचा डेरिव्हेटिव्ह आपण सेपरेट घेऊ शकतोय. म्हणजे पहिल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट एक्स क्यूबचा, मायनस सेकंड टर्म 24x आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेतला, प्लस लास्ट टर्म जे ते कॉन्स्टंट 2 आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेतला. आता पहिल्या फंक्शनला कोणता फॉर्म्युला दिसतोय, एक्स रेस टू एन.
डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेज टू एन. त्याआधी कॉन्स्टंट काय इथं 24 म्हणजे कॉन्स्टंट जो आहे तो डेटच्या बाहेर घ्यावा लागेल. म्हणजे पहिली टर्म एक्स क्यूब आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह मायनस एक्स हा आपला चल आहे त्याला मल्टिप्लाय बाय 24 कॉन्स्टंट टर्म आलेली आहे. कॉन्स्टंट टर्म फंक्शनला मल्टिप्लाय किंवा डिवाइडला असेल तर पहिला आपण बाहेर घेतोय. 24 बाहेर घेतला एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲज इट इज प्लस 2 म्हणजे पूर्ण कॉन्स्टंट आहे डेरिव्हेटिव्ह 0 आहेतच ठेवला. आता इथे एक्स रेज टू एन फॉर्म्युला अप्लाय केला. एन म्हणजे 3 आहे. म्हणजे काय एन इन टू म्हणजे 3 इन टू एक्स रेस टू एन मायनस वन म्हणजे 3 मायनस वन म्हणजे 2 म्हणजे एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय झाला 3x स्क्वेअर मायनस 24 आहे तसा एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे 1 प्लस 2 म्हणजे पूर्ण कॉन्स्टंट टर्म आहे. कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे डीवाय अपॉन एक्स आन्सर काय आला 3x स्क्वेअर मायनस 24 त्याला 1 न मल्टिप्लाय होता म्हणजे 24. आता हा झाला डीवाय अपॉन एक्स. बट डीवाय अपॉन डीएक्स ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे किती आहे 3 ती व्हॅल्यू इथे पुटअप करतोय सिन्स dy upon dx equals to 3 therefore put dy upon dx equals to 3 in above equation म्हणजे 3x square minus 24 equal to dy upon dx ची व्हॅल्यू 3 आहे 3 पुटअप केला dy upon dx ची व्हॅल्यू इक्वल टू 3x square minus 24. आता याची इक्वेशन तयार करतोय 3x square आहे तसा मायनस 24 इक्वल्स टू 3 दिलेला आहे हा 3 जो आहे तो इक्वेशनच्या दुसऱ्या साईडला घेतला तर मायनस 3 होऊन जाईल प्लस 3 होता म्हणजे 3x स्क्वेअर आहे तसा मायनस 24 आहे तसा प्लस 3 इक्वेशन या साईडला घेतला तर मायनस 3 होऊन जाईल म्हणजे दोन कॉन्स्टंट दिसतील म्हणजे 3x स्क्वेअर आहे तसा आणि हा किती मायनस 27 इक्वल टू 0. परत इथून आपण 3 कॉमन घेता येईल दोन्ही टर्म दिलेले आहेत दोन्ही टर्म मधून 3 कॉमन घेतोय म्हणजे पहिल्या टर्म मधून 3 कॉमन घेतला म्हणजे एक्स स्क्वेअर राहणार मायनस दुसऱ्या टर्म मधून 3 कॉमन घेतला म्हणजे 9 राहणार ना. आता हा जो 3 जो आहे मल्टिपलचा इक्वेशनच्या दुसऱ्या साईडला घेतला तर डिवाइडला जाईल म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस 9 ची व्हॅल्यू किती होणार 0 0 अपॉन एनिथिंग म्हणजे 0. परत आपल्याला एक्स ची व्हॅल्यू पाहिजे म्हणजे एक्स स्क्वेअर आहे तसा मायनस 9 जो आहे तो इक्वेशनच्या अदर साईडला घेतला तर प्लस 9 होऊन जाईल. आता आपल्याला एक्स स्क्वेअर इक्वल्स टू 9 व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे म्हणजे एक्स ची व्हॅल्यू किती असेल हा फक्त 3 काय ओके म्हणजे एक्सच्या व्हॅल्यू 2 असतील दोन्ही साईडला स्क्वेअर रूट घेतला तर एक्सच्या व्हॅल्यू 2 असतील एक प्लस 3 और मायनस 3. आता इथे आपण एक्सच्या व्हॅल्यू फाइंड आउट केलेल्या आपल्याला पॉईंट पाहिजे बरोबर ना म्हणजे एक्स आणि वाय दोन्ही व्हॅल्यू पाहिजेत म्हणजे एक्सची व्हॅल्यू 3 असताना व्हॅल्यू इक्वेशन वर 1 मध्ये पुटअप केली तर वायची व्हॅल्यू भेटेल म्हणजे पहिला पॉईंट भेटेल आणि दुसरी व्हॅल्यू एक्सची मायनस 3 असताना इक्वेशन 1 ला पुटअप केला तर वायची व्हॅल्यू भेटेल म्हणजे दोन पॉईंट भेटतील. आता पहिला एक्सची व्हॅल्यू 3 असताना वायची व्हॅल्यू किती असणार आहे ते फाइंड आउट करतोय आपण ऍट कारण आपल्याला पॉईंट फाइंड आउट करायचं आहे ऍट एक्स इक्वल्स टू 3 इक्वेशन नंबर 1 मध्ये एक्सची व्हॅल्यू 3 पुटअप करतोय देअरफॉर वाय इक्वल्स टू 3 चा क्यूब मायनस 24 एक्सची व्हॅल्यू 3 प्लस 2 म्हणजे इक्वेशन नंबर 1 मध्ये जिथे जिथे एक्स होता तिथं पहिली व्हॅल्यू 3 पुटअप केला म्हणजे कॅल्क्युलेशन केल्यानंतर वायचा आन्सर येणार -43 एकदा चेक करा नंतर -43 म्हणजे पॉईंट काय असणार आपला एक्सची व्हॅल्यू 3 असताना वायची व्हॅल्यू -43 आलेलं आहे कॅल्क्युलेशन चेक करा नंतर हा एक पॉईंट झाला. त्यानंतर एक्सची व्हॅल्यू दुसरी काय -3 परत ती व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 मध्ये जिथं जिथं एक्स आहे तिथं -3 पुटअप करतोय देअरफॉर वाय इक्वल्स टू -3 चा क्यूब -24 एक्सची व्हॅल्यू -3 प्लस 2 आहे तसा ठेवला म्हणजे वायची व्हॅल्यू 47 येईल म्हणजेच काय दुसरा पॉईंट भेटला एक्सची व्हॅल्यू -3 असताना वायची व्हॅल्यू 47 आहेत म्हणजे आपल्याला पॉईंट फाइंड आउट करायचा होता म्हणजे पहिला पॉईंट जो आहे तो 3 -43 आणि दुसरा पॉईंट -3 -47 समजलं हा हम्म हम्म पुढं चालेल त्यानंतर 3 ने डिवाइड करायचं 9 तेच येणार रे 3 ने डिवाइड केल्यानंतर डायरेक्ट आपण इथे येतोय हा 27 आणि हा 3 त्याला घेतला डिवाइड बाय 27/3 9 ना डायरेक्ट ठीक आहे आयदर कॉमन घ्या किंवा त्या साईडला घ्या चालेल ठीक आहे नेक्स्ट
find the point on the curve y equal to x cube minus 6x plus 8 where the tangent is parallel to x axis. काय दिलेलं आहे, काय फाइंड आउट करायचं बोला. कर्व दिलेला आहे y इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 6x प्लस 8 आणि फाइंड द पॉइंट फाइंड आउट करायचा आहे. आणि इथे कंडिशन दिलेली आहे, द टँजंट इज पॅरलल टू एक्स ऍक्सिस. म्हणजे एखादी गोष्ट एक्स ऍक्सिसला पॅरलल असते म्हणजे स्लोप किती असतोय, स्लोप किती आहे, पॅरलल असेल तर स्लोप किती आहे, समांतर असेल तर स्लोप काय असतोय काय. एखादी गोष्ट समांतर असेल तर स्लोप काय असतो का त्याला, झिरो असतोय. म्हणजे स्लोप म्हणजे झिरो म्हणजे एम ची व्हॅल्यू ना, म्हणजेच डीवाय अपॉन एक्स झिरो. येताना काय काय दिलेलं आहे, द टँजंट इज पॅरलल टू एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिसला पॅरलल, स्लोप काहीच नाही आहे, स्लोप झिरो आहे. म्हणजेच काय, डीवाय अपॉन डीएक्स त्याला आपण एम म्हणतोय स्लोप म्हणजेच काय, डीवाय अपॉन डीएक्स त्याची व्हॅल्यू झिरो दिलेली आहे. आणि कर्व दिलेला आहे y इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 6x प्लस 8. सेम मागचा एक्झाम्पल होता तसा एक्झाम्पल आहे. आणि आपल्याला पॉइंट फाइंड आउट करायचा आहे. तर पहिला काय, दिलेल्या कर्वचा इक्वेशन नंबर 1 म्हणून त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. दोन्ही साईडला डेरिव्हेटिव्ह अटॅच केला. y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे dy अपॉन dx इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 6x प्लस 8 याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता काय करायचंय, सेपरेट 3 टर्म आहेत, मिडल साइन प्लस मायनस आहे, त्यामुळे तिघांचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट, एक्स स्क्वेअरचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह मायनस 6x चा सेपरेट डेरिव्हेटिव्ह प्लस 8 चा सेपरेट डेरिव्हेटिव्ह. नेक्स्ट कॉन्स्टंट काय, 6 कॉन्स्टंट टर्म बाहेर घेतला. म्हणजे पहिली टर्म डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर ॲज इट इज मायनस 6 कॉन्स्टंट होता बाहेर घेतला, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स राहणार प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 8 ॲज इट इज ठेवतोय. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय, 2x म्हणजे x रेस टू n पासून अप्लाय केला, n इंटू x रेस टू n मायनस 1 म्हणजे 2 मायनस 1 म्हणजे 1 घातांक 1 लिहित नाही आपण, मायनस 6 आहे तसा, x डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट एक्स म्हणजे 1 प्लस 8 कॉन्स्टंट आहे डेरिव्हेटिव्ह 0. म्हणजेच dy अपॉन dx, या साईडला dy अपॉन dx आहे, इक्वल टू 2x मायनस 6 व्हॅल्यू भेटेल आपल्याला. बट dy अपॉन dx ची व्हॅल्यू दिलेली आपल्याला 0. m म्हणजे dy अपॉन dx 0 दिलेली आहे, व्हॅल्यू इथे पुटअप करतोय. म्हणजे 2x मायनस 6 इक्वल टू dy अपॉन dx आहे, म्हणजे त्याची व्हॅल्यू 0 दिली. लिहिताना फक्त उलट लिहिलोय आपण, 2x मायनस 6 इक्वल टू dy अपॉन dx आहे, म्हणजे dy अपॉन dx ची व्हॅल्यू 0. मायनस 6 या साईडला घेतला, प्लस 6 होऊन जाईल. मागच्या एक्झाम्पल मध्ये सांगितल्याप्रमाणे मल्टिपलचा 2 इक्वेशनच्या या साईडला घेतला तर डिवाइडला जाईल, म्हणजे x ची व्हॅल्यू किती, 3. आता पॉइंट पाहिजे म्हणजे y ची व्हॅल्यू पाहिजे, x ची व्हॅल्यू फाइंड आउट केली, पण y ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी x ची व्हॅल्यू 3 जी आहे ती इक्वेशन नंबर 1 मध्ये पुटअप करतोय. जिथे जिथे x आहे तिथं x ची व्हॅल्यू 3 पुटअप केला. देअरफॉर y इक्वल्स टू 3 चा स्क्वेअर मायनस 6 मल्टिप्लाय बाय 3 प्लस 8 येणार असेल मायनस 1. देअरफॉर पॉइंट काय असणार आहे, x ची व्हॅल्यू 3 आणि y ची व्हॅल्यू मायनस 1. दॅट इज पॉइंट. हा next find the point on the curve y equal to 7x minus 3x square where the inclination of tangent is 45 degree. अगेन पॉइंटच फाइंड आउट करायचा आहे, म्हणजे x आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. कर्व दिलेला आहे y इक्वल टू 7x मायनस 3x स्क्वेअर, आणि हा काय दिलाय
इन्क्लिनेशन ऑफ टँजंट म्हणजे इन्क्लिनेशन म्हणजे काय? फोर्टी 45 डिग्री काय दिलंय? अँगल दिलाय ना, बरोबर? अँगलला आपण थिटा म्हणतोय. म्हणजे दिलेलं काय? थिटाची व्हॅल्यू 45 दिलेली आहे. जर थिटाची व्हॅल्यू 45 दिलेली असेल, तर स्लोप फाइंड आउट करू शकतोय काय? स्लोपचा फॉर्म्युला काय? m इक्वल्स टू टॅन थिटा. म्हणजे स्लोप न देता आपल्याला अँगल दिलेला आहे. पहिला आपण स्लोप फाइंड आउट करून घेऊया. लेट m इक्वल्स टू टॅन थिटा आणि या m लाच आपण dy/x म्हणतोय. म्हणजे m इक्वल्स टू टॅन 45 डिग्री थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे. पुटअप केला. टॅन 45 किती व्हॅल्यू? 1. तर m ची व्हॅल्यू 1 आली आणि या m लाच आपण काय म्हणतोय? dy/x ना? इक्वल्स टू 1. या आधीच्या एक्झाम्पलला dy/dx म्हणजे स्लोप दिलेला होता. इथे काय दिलंय? अँगल दिलेला आहे. त्यावरून पहिला आपण स्लोप फाइंड आउट करून घेतला. म्हणजे स्लोप म्हणजेच m म्हणजेच dy/dx त्याची व्हॅल्यू झाली 1. आता काय दिलंय? कर्व दिलेला आहे. y इक्वल टू 7x मायनस 3x² याला इक्वेशन नंबर 1 म्हटलं. बाय सेम प्रोसिजर याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, स्लोपची व्हॅल्यू पुटअप करायची आणि x आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहेत. आता दिलेल्या कर्वचा पहिला डेरिव्हेटिव्ह घेतोय. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x दोन्ही साईडला डेरिव्हेटिव्ह अटॅच केला. dy/dx इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ 7x मायनस 3x². पुढे बोला. सेपरेट डेरिव्हेटिव्ह 7x चा डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेतला, मायनस 3x² चा डेरिव्हेटिव्ह सेपरेट. नेक्स्ट स्टेप काय? 7x ला मल्टिप्लाय म्हणजे 7 कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह बाहेर घेतला, x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x ॲज इट इज, मायनस 3 कॉन्स्टंट टर्म बाहेर घेतला, x² चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x ॲज इट इज. हां, 7 त्याला मल्टिप्लाय किती? x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे 1, मायनस 3 आहे त्याचा, x² चा डेरिव्हेटिव्ह 2x. x रेज टू n फॉर्म्युला अप्लाय केला. n इंटू x रेज टू n मायनस 1. 7 ला मल्टिप्लाय बाय 1 म्हणजे 7, मायनस 3 इंटू 2 म्हणजे 6, x ॲज इट इज. आता dy/dx ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे 1 ना, ती पुट करतो इथं. देअरफॉर 7 मायनस 6x इक्वल्स टू dy/dx ची व्हॅल्यू आहे 1 असेल. 7 मायनस 6x इक्वल टू dy/dx ची व्हॅल्यू 1 आहे. आता काय? मायनस 6 या साईडला ॲज इट इज होतोय, प्लस 7 त्या साईडला घेतला, मायनस 7 होऊन जाईल. म्हणजे मायनस 6 इक्वल्स टू 1 मायनस 7 म्हणजे मायनस 6. देअरफॉर मायनस 6 मल्टिपलचं त्या साईडला घेतलं तर डिवाइडला जाईल. मायनस 6 अपॉन मायनस 6 म्हणजे 1 ना? दोन्ही साईडचं मायनस साइन कॅन्सल होऊन जाईल. मायनस 6 म्हणजे x ची व्हॅल्यू 1 झाली. आता ती व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट अप करतो म्हणजे y ची व्हॅल्यू भेटेल. देअरफॉर पुट x इक्वल्स टू 1 इन इक्वेशन नंबर 1 वी गेट देअरफॉर y इक्वल्स टू 7 x ची व्हॅल्यू 1 मायनस 3 x ची व्हॅल्यू 1 त्याचा स्क्वेअर आहे. देअरफॉर y ची व्हॅल्यू 4. देअरफॉर पॉइंट इज काय असणार आहे? x ची व्हॅल्यू 1 आणि y ची व्हॅल्यू 4. आपला पॉइंट झाला. समजलं एक्झाम्पल?